पण ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत. त्यांनी जर पराभव स्वीकारला आणि पुन्हा जनतेमध्ये गेलं तर काही त्यांना पुढच्या काळात जनतेच्या शुभेच्छा मिळतील. गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले आपल्याला त्यात काही मी पुन्हा पुन्हा जात नाही. पण मला असं वाटतं की चांगल्या कामाचं कौतुक होणे हे महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती आहे. त्याचा राजीनामा यापेक्षा या प्रकरणाला दोषींना शिक्षा होईपर्यंत काम केलं पाहिजे. याकरता सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून एकत्र आलं पाहिजे. याचिका दाखल केली की 8 विधानसभा मतदारसंघात फेरमतदान व्हावं म्हणून. मला वाटतं इलेक्शन कमिशननी यापूर्वी काँग्रेसच्या जे काही इलेक्शन कमिशनला त्यांनी निवेदन दिलं होतं या सर्व मुद्द्यांचं त्यावर इलेक्शन कमिशनने मला वाटतं त्यांना रिटर्न रिप्लाय दिलाच आहे. रिटर्न त्यांचं उत्तर दिलंच आहे आणि त्यांचा अधिकार आहे कोर्टात जाण्याचा. पण ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत. त्यांनी जर पराभव स्वीकारला आणि पुन्हा जनतेमध्ये गेलं तर काही त्यांना पुढच्या काळात जनतेच्या शुभेच्छा मिळतील. पण या मानसिकतेमध्ये ते अजूनही आहेत. ईव्हीएमवर दोष देण्याच्या. परवा सुप्रियाताई सुळे त्यांच्या पक्षाचे जे घटक पक्ष आहे जे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांच्या गटाच्या नेते आहेत त्यांनी सांगितलं का ईव्हीएमवर काही आम्ही दोष देणार नाही. त्यामुळं हे जे सुरू आहे पराभवाच्या मानसिकतेतनं काँग्रेस पार्टी बाहेर निघत नाही आणि त्यामुळं मला वाटतं त्यातून एक संभ्रम निर्माण ठेवायचा जनतेमध्ये यातले मला वाटतं दिसतं. सामनातून देवेंद्र भाऊंचं कौतुक करण्यात आलं. शरद पवार गटही मवाळ झालेला आहे. असं चर्चा आहे की दोन्ही विरोधी पक्षातले दोन्ही शरद पवार गट आणि ठाकरे गटांमध्ये रेस लागलेली आहे की एनडीएच्या जवळ कोण येते. आज आशिष देशमुखही त्यावर बोलले. मला असं वाटतं की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम सुरू केलं आहे 14 ते 19 काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. म्हणजे देशातले उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम होतं. मधाती एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये डेप्युटी सीएम म्हणून त्यांचं उत्कृष्ट काम त्यांनी केलं आणि आताही मुख्यमंत्री झाल्यापासनं ते पूर्ण ॲक्शन मोडमध्ये आहे. गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले आपल्याला त्यात काही मी पुन्हा पुन्हा जात नाही. पण मला असं वाटतं की चांगल्या कामाचं कौतुक होणे हे महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती आहे. खरं तर आपला महाराष्ट्र हा असाच पुढे गेला पाहिजे. ही भूमी संताची भूमी आहे. ही संस्काराची भूमी आहे. हेच अपेक्षित आहे महाराष्ट्राला. सुप्रिया सुळे यांनी श्वेतपत्रिकेची मागणी केली की डीपीसीचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी भरती केले जात आहे. राज्याची वित्तीय तूट दिवसेंदिवस वाढत आहे. सुप्रियाताईंनी अनेक वर्ष काम केलं. कुठल्याच हेडचा पैसा कुठल्याच हेडला डायव्हर्ट करता येत नाही. डीपीसीचा पैसा दुसऱ्या हेडला येता येत नाही. लाडक्या बहिणीचा हेडचा पैसा दुसरीकडे देता येणार नाही. त्यामुळं राज्याची स्थिती भक्कम आहे. मोदींचं सरकार आमच्या सोबत आहे. डबल इंजिन सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. इकडे मोदींचं सरकार आम्हाला मदत करत आहे. महाराष्ट्राचं सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे मजबूत सरकार आमच्या सोबत असल्यामुळं आणि देवेंद्रजी सारखा एक अत्यंत अर्थतज्ञ मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे. अजितदादाही आहे. एकनाथजी आहेत. त्यामुळं राज्याची घडी एकदम चांगली आहे. 100% आमचं डबल इंजिन सरकार मोदी सरकारने आमचं सरकार म्हणून जे जे वचनं जे आश्वासनं महाराष्ट्राला दिले ते आम्ही पूर्ण करू. लाडक्या बहिणीची योजनाही राहील आणि डीपीसीचा पैसाही कायम राहील. पालकमंत्री सर कधी जाहीर ठाकरेंची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. काय आढावा घेतला याबद्दल जी काही सुरक्षा व्यवस्थेबद्दल समिती आहे ती वेगळा आढावा घेत असते. पालकमंत्री कधी जाहीर होईल. मला वाटतं आमची चर्चा झाली आहे. या आठवड्यात चर्चा होईल. आम्ही देवेंद्रजी निर्णय घेतील. पण तिन्ही पक्ष म्हणून आता आम्ही याच्या अंतिम ह्याच्यावर आलो आहे. अपात्र ठरलेल्या ज्या लाडक्या बहिणी त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहे अशी कारवाई होणार आहे काय? नुसता संभ्रम तयार करतायत. जे लाडक्या बहिणीचे अधिकृत लाभार्थी आहे नियमाप्रमाणे आणि जो शासन निर्णय झाला होता लाडक्या बहिणीबद्दलचा त्यामध्ये कुणी गैरफायदा घेतला असेल तेवढाच रिव्ह्यू होणार आहे. बाकी योजना जशी आहे तशीच आहे तशीच चालणार आहे. विरोधक कांगाव करतायत पण योजना तशीच चालणार. 5 बीडमध्ये सर्वपक्षीय मुख्य मोर्चा होता त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. मी आधीच सांगितलं की या प्रकरणामध्ये
मोठा तपास सुरू आहे. देवेंद्रजींनी संपूर्ण तपास यंत्रणा कामात लावलेले आहे. आणि तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्यांना थोडी वाट तर बघितली पाहिजे. याचा राजीनामा मागा, त्याचा राजीनामा मागा, शेवटी काही तर निष्पन्न व्हावं लागेल. काही निष्पन्न झालं तर तुम्हाला राजीनामा मागता येईल. पण एखाद्या घटनेमध्ये आपल्याला वाट बघावी लागते तपास यंत्रणाची. तपास अंतिम होतपर्यंत सत्य समोर येईल. आणि सुरूच आहे ना, रोज त्याच्यामध्ये इतकं काम चालू आहे सरकारचं, आणि इतकं सिरियस ते देवेंद्रजी आणि सरकारने घेतलं आहे. मला वाटतं याच्यातून निष्पन्न निघेल. जेव्हा निष्पन्न निघेल तेव्हा महाराष्ट्राला कळेलच. तो मराठी संतोष भाषिकांना देशमुख प्रकरणामध्ये जरांगे म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जर धक्का लागला तर आम्ही धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरू देणार. मला वाटतंय की असे बोलणे, असं चर्चा करणे ही गरजच नाहीये. शेवटी सरकार हे सर्व बाबींनी काम करतं. ज्या ज्या सुरक्षा ज्यांना द्यायच्या असतात ते पूर्ण सुरक्षा सरकार देतं. आणि त्यामुळं हे ना काय करू त्यांना काय करू पेक्षा या प्रकरणाचा तपास अंतिम करण्याकरता जे जे काही सहकार्य सर्व लोकांनी दिलं पाहिजे. तपास हा पूर्ण नियमाप्रमाणे होण्याकरता तपासामध्ये कुठली क्ल्यू राहू नये याकरता आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. तिथल्याही जनतेने आणि तिथल्याही सर्व लोकांनी मदत केली पाहिजे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एकामेकाशी चर्चा, एकामेकाबद्दल त्याचा राजीनामा यापेक्षा या प्रकरणाला दोषींना शिक्षा होईपर्यंत काम केलं पाहिजे. याकरता सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून एकत्र आलं पाहिजे. राजन साळवी भाजपच्या वाटेवर आहे. माझी काही चर्चा झाली नाही आणि त्यामुळं मी आज काही बोलू शकणार लाडक्या बहिणी आणि कृषी सन्मान योजना यातून एकाला वगळलं जाणार असं काही आहे? काही नाही. सर्व योजना जशी आहे विरोधक त्याबद्दलचा संभ्रम तयार करताय. जनतेने विरोधकाचं आता ऐकणं सोडलेलं आहे. सरकारवर जनतेचा विश्वास.